दादा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. दादा 3 दिवसापूर्वी शिवजयंती साजरी झाली. शिवनेरी किल्ल्यावर राज्याचे मुख्यमंत्री इतर काही मंत्री महोदय आले होते. आपण आणि माजी खासदार शिवाजीदादा आढळराव किल्ल्यावर दिसला नाहीत. आपली गोष्ट खरी आहे. शिवाजी आढळराव पाटील खरं तर शिवजयंतीच्या वेळेस खालून वर चढून जाणं अशक्य होतं. आदल्या दिवशी मुंबईवरून ते आले, तालुक्यातले जे त्यांनी कार्यक्रम दिले होते त्या कार्यक्रमाला यायचं होतं म्हणून खरं तर ते आदल्या दिवशी आले आणि मुख्यमंत्री साहेबांच्या त्या संपूर्ण नियोजनाच्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी इतरही काही लोक येणार होते म्हणून त्या विमानामध्ये त्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांना त्या पद्धतीचा निरोप आला नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे खालून चढणं त्यांना मुश्किल असल्यामुळे आणि पालखीची सोय केली असते, पण शिवभक्त असताना आणि त्या दिवशी शिवजयंती असताना त्यांना पालखीतून वर घेऊन जाणं सुद्धा ते टीका झाली असेल, ट्रोल झाले असेल. ते मग आम्ही असा निर्णय घेतला की तुमची तब्येत नाही वरती जायची, चढून जायची त्या वेळामध्ये. म्हटलं मग नका येऊ, असा एखादा निर्णय झाला. आणि राहिला विषय माझा, मी तिथे वेळेमध्ये गेलो होतो सकाळी 8:30च्या दरम्यान. कारण मला माहिती आहे की 9:30ला वरती पहिल्यांदा अजितदादा येणार आहेत, त्याच्यानंतर मग दुसरं जे हेलिकॉप्टर आहे ते सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचं येणार आहे. परंतु 144 लागू झालेला होता. शिवज्योतीचा पण यावेळेला गोंधळ होता आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि तालुक्याच्या आणि शेजारच्या सगळ्या तालुक्यांच्या शिवभक्तांचा संभ्रम झाला होता की शिवज्योत कशी घ्यायची किंवा 144 लागू आहे, मग आम्ही वर जाणार की न जाणार, आम्हाला वाली कोण आहे, आमचा पालकत्व कोण घेणार. मग अशा परिस्थितीमध्ये मी किल्ल्याच्या पायथ्याशी गेलो लवकर आणि तिथे जाऊन मी सर्व शिवभक्तांना सांगितलं तर 144च्या बाबतीमध्ये मी एसपीशी बोलतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याचा सन्मान करून मी तुम्हाला वर पाठवायची जबाबदारी माझी आहे. मग त्यातले काही लोक म्हटले मग तुम्ही कशाला वर जात आहे, मुख्यमंत्री जर वर आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, विद्यमान आमदार आहे, खासदार आहे, मग तुम्ही सोडणार कोण आम्हाला, तुम्ही पण वर गेले मग आम्हाला कोण सोडणार, असं शिवभक्तांचं म्हणणं आल्यानंतर मी विचार केला की मुख्यमंत्री साहेबांची नाराजी आपल्या आली तर एक वेळ चालेल, परंतु महाराष्ट्र राज्याच्या शिवभक्तांची नाराजी घेऊन चालणार नाही. आणि मग मी त्या खंडीमध्ये उभा राहिलो खाली कोसरूच्या पायथ्याशी, आपल्या किल्लेश्वरच्या पायथ्याशी त्या वेशीजवळ. आणि तिथून ज्या वेळेला हेलिकॉप्टर वरतून निघून गेलं मुख्यमंत्री साहेबांचं, तातडीने एसपी साहेबांचं मी धन्यवाद व्यक्त करतो, अभिनव देशमुख साहेबांचं, एसपी साहेबांचं आणि आमचे मित्र ॲडिशनल एसपी विवेक पाटील साहेब असतील, मुजावर साहेब असतील, या तिघांनी माझी गोष्ट मान्य केल्याने ते म्हणले की साहेब ते त्यावेळेला थोडेसे संभ्रमात होते. पण मी त्यांना म्हटलं साहेब असं आहे की आपण ह्या सर्वांना अंगावर घेऊन काही फायदा नाही, हा टीम बनवा, आपण 10-15 लोकांची आपण सोडलं पाहिजे. आणि त्यांनी तात्काळ मान्यता दिली आणि शिवभक्त तिथून वर गेले. त्यामुळे तिथून पुढे नंतर मी 11:30च्या पुढे मी स्वतः वर गेलो. कंटिन्यू लोक येत होते आणि मला समाधान या गोष्टीचं आहे की मुख्यमंत्री साहेबांची जरी भेट नाही झाली परंतु मात्र जनतेची आणि शिवभक्तांची सेवा करण्याची मी संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्री साहेबांच्या सत्काराला मी आणि शिवाजीदादा आढळराव पाटील आलो नाही, चर्चेचा विषय झाला, परंतु मात्र कर्तव्यामध्ये आम्ही होतो, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. तुम्ही तालुक्याचे आमदार असताना ज्या शिवजयंती साजरी झाल्या त्याचा महोत्सव, आनंद, वेगवेगळे कार्यक्रम सगळ्या जनतेने पाहिलेले आहेत. यंदा कोरोनाचं संकट जरी असलं तरी शिवजयंतीमध्ये म्हणावा असा उत्साह वाटला नाही. यंदाच्या शिवजयंतीकडे आपण कसं पाहता? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की जी पुण्याला बैठक झाली, महाविकास आघाडी आहे असं जर महाराष्ट्रामध्ये सर्व जर म्हणतायत, तर जी बैठक लागली उपमुख्यमंत्री आणि विशेषतः कलेक्टरांच्या अधिकारामध्ये, त्यावेळेला प्राथमिकतेने शिवाजीदादा आढळराव पाटील आणि मला त्या मिटिंगला बोलवणं फार गरजेचं होतं. का गरजेचं होतं तर त्या नियोजनाच्या सुसूत्रतेसाठी. आम्हाला मिटिंग काय नवीन विषय नाहीये. खासदार साहेबांनी 15 वर्ष सगळं काही जग पाहिलेलं आहे, त्यांना काही नवीन विषय नाहीये. पण मनाचा मोठेपणच या मंडळीकडे नाहीये. महाविकास आघाडीचे सूत्रधार असताना मग शिवसेनेचे जी मंडळी तुम्ही बोलवली, आमचे नगराध्यक्ष
मला एक सांगा, ते शहरापुरते मर्यादित हो. आमच्याकडं दृष्टिकोन हा लार्ज आहे, मोठा आहे. शिवनेर महोत्सव यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला सादर केला आणि त्याच्यानंतर शिवनेर महोत्सव करणारा आम्ही त्यांच्यानंतरचा पहिला आमदार ठरलो. मग एवढे मध्यंतरी आमदार होऊन गेले, एखादी शिवनेर महोत्सव नाही केला शासकीय. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की त्यावेळेच्या मिटिंगला आम्हाला डावललं गेलं. नंतर एक जुन्नरला मिटिंग झाली. जुन्नरच्या मिटिंगमध्ये आमदार सांगून मोकळे झाले की आमचं असं असं ठरलंय. काय ठरलं तर शिवज्योत जी आहे ती नारायणगावच्या कोपऱ्यावरून, मडच्या कोपऱ्यावरून, किंबहुना इकडे आपल्या आळेपाड्याच्या चौकातून, अशा तालुक्याच्या सरहद्दीवरून महाराष्ट्र राज्याच्या शिवभक्तांनी यायचं, तिथे शिवज्योत पेटवायचं आणि मागं जायचं. मला हे सांगावं, शिवज्योत म्हणजे काय? शिवज्योत म्हणजे काय शेकोटी आहे का? का आलं कोणी हात तिथे विसावले आणि निघून गेला? शिवज्योत म्हणजे तुमची भावना आहे. लोक अलवानी पळतात, अक्षरशः मुलाच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं, पण शिवज्योतीचा सन्मान सोडत नाही. पायाला रक्ताचे थेंब लागलेले असतात, खडे टोचलेले असतात, काचा घुसतात, खडे घुसतात, पण अलवानी शिवज्योत घेऊन जातात. अशा लोकांचा तुम्हाला उपमर्द करायचा अधिकार दिला कोणी? कुणाच्या डोक्यामध्ये स्तुत्य उपक्रम आला की आपण शिवज्योत आळेपाड्याच्या चौकातून नेली पाहिजे, मडच्या चौकातून नेली पाहिजे, नारायणगावची चौक? कसं हा मूर्खपणा नाही तर काय? हा शिवभक्तांचा अपमान नाही तर काय? मी तिथे जुन्नरचे त्यांना भाषणामध्ये सरळ विचारलं, या बैठकीमध्ये कलेक्टर होते, त्यामुळे साहेब तुमचं मत मांडा, आम्ही वरती कळवतो. अहो कळवलं काय? तुम्ही निर्णय कळवा ना वर की ठीक आहे, करोनाच्या कार्यकालामध्ये शिवज्योत आणायला आम्ही प्रत्येक भागातली ठाणा, कोकण, मुंबई, कल्याण, औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव, नांदेड, पुणा, जी काही लोक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, मिरज, तुमचा मिठा, जी काही लोक येतील संपूर्ण राज्यामधून शिवभक्त आले, राज्यामधून जे येतील त्यांच्या टीमच्या लोकांना आम्ही ते थांबवून आमच्या स्थानिक गाडीमध्ये बसवून त्यांना चहा पाणी नाश्ता देऊन त्या 2 माणसांना आम्ही शिवज्योतीला वर पाठवू. साधं हे नियोजन सुद्धा हे करू शकले नाहीत. शेवटी रात्रभर शिवज्योत आणायला मला पोलिसांशी संघर्ष करावा लागला. शेवटी पाठवलेच माणसं शिवज्योतीला, तो प्रश्न नाहीये. पण तुम्ही आमदार म्हणून तुम्ही काय बोलताय समाजामध्ये? तुम्ही शिवभक्तांच्या बाजून लढलं पाहिजे. बरं 2-2 मिनिटाला स्टेटमेंट बदलत गेले शेवटपर्यंत. आधीचं स्टेटमेंट काय होतं, नंतरचं स्टेटमेंट काय आलं, नंतर उत्तराबद्दल तुम्ही स्टेटमेंट काय करता? हा काय पोरखेळ का शिवजयंती म्हणजे? तुमच्याकडे धाडस पाहिजे. शिवभक्ताच्या बाबतीला तुमच्या मनामध्ये तो कळवळा, तो आदर, ती आपुलकी, ती तळमळ दिसलीच पाहिजे. त्या छत्रपती शिवराय ह्या मातीत जवळ आपले किती भाग्य आहे, आपण किती भाग्यवंत आहोत. तुम्ही कसे लढले पाहिजे सगळ्यांसाठी, हा एक मुद्दा आहे. शिवजयंतीच्या बाबतीमध्ये ही सगळ्यात मोठी उणीव आणि सगळ्यात मोठी चुकीची बाब. बरं 144 लागू झाला हे तुम्ही हसून सांगताय? सांगतील ना कलेक्टर साहेब, सांगतील ना SP. शासनाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जर ते सांगितलं, त्यात चुकलं काय हो? त्यांचा अधिकार नाही तो. अधिकार नाही मान्य, पण प्रशासन सांगेल, तुम्ही प्रशासनाला सांगा की तुमच्या 144चा आदर करून आम्ही आलेल्या शिवभक्तांना मी वर सोडायचं तुमच्या कॅटलॉग प्रमाणे, तुमच्या नियमाप्रमाणे. 144 म्हणजे काय हो साहेब? 144 म्हणजे की 5 माणसाच्या वरती 6वा माणूस नसावा, त्याला जमावबंदीचा आदेश आहे. 5च्या पुढे गर्दी चालणार नाही, हा 144. मग तुम्ही डिक्लेरेशन करा ना, शिवभक्तांना तुम्ही या, मी आमदार आहे, स्थानिक जनमतातून आलेलो आहे, मी या शिवजयंतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करेल आणि 5-5 माणसांना शिवभक्तांना मी सोडायचं काम करेल. 144चा आदर करून, कायदा सुव्यवस्थेचा सन्मान करून. हे तर काही बोलले नाहीत ते. तिकडून राज्य शासनाने काय सांगितलं हे तुम्हाला सांगायला तुमचा पुढाकार नको येते. सांगतील ना कलेक्टर, SP, त्यांची जबाबदारी कायदा सुरक्षा व्यवस्थेची, तुमची नाहीये. तुम्ही आव्हान हे केलं पाहिजे. 144 लागू झालाय, पण शिवभक्तांचा संरक्षण करून त्यांना सन्मानित करून वरती पाठवायची जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे. मला सांगावं, असं जर सध्या तुमच्या भूमिका नाही आणि मग तुम्ही काय म्हणून लोकांना तुम्ही तुमच्या आदेश सांगताय, तुमच्या म्हणजे शासनाच्या गाईडलाईन्स सांगतायत. शिवभक्तांच्या बाबतीमध्ये तुमचा कळवळा महत्वाचा आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं, मी त्यांचं ते आमदार नाही असं आम्ही डिनाय नाही करत आहे. आमदार आता तेच आहे, लोकांनी स्वीकारलंय, मी स्वीकारलंय. त्यांच्या कामात त्यांच्या त्रुटीचा किती त्रास होतो शिवभक्तांना
आणि शिवभूमीचा अपमान नाही तर काय हा? छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीला तुम्ही मर्यादा आणायची गरज काय? ते ट्रोल पण खूप झाले. मग तुम्ही जर समजा शिवभूमीचा जर तुम्ही एवढे आज्ञाधारक आमदार आहात, एवढे तुम्हाला करुणाची काळजी आहे, मग या 800 लोक वरती काय करत होते मुख्यमंत्री असताना? किती लोकांची परमिशन होती साहेब? 100 लोकांची. मग 800 लोक कशी आले? तुम्हाला मी गंमत सांगतो कशी आली बघा. फॉरेन डिपार्टमेंट 60 माणसं, बरं पाळणा म्हणणाऱ्या महिला त्यांची टीम, बरोबर, मानवंदन देणारे पोलीस, बरं त्याच्यानंतर तुमच्याला सांगतो हे तुमचे आता मालकीवाले, हा प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी, प्रसिद्धी माध्यम, हे तुमचे ढोल ताशे लेझिमवाले, तुमचे त्या गोफवाले लेझिमवाले, पोलीस दल, तुम्हाला मी सांगतो शासकीय सगळे कलेक्टर SP त्यांच्या फौजफाटा, काही कार्यकर्ते पण होते. कार्यकर्ते 300-350च्या दरम्यानचे सर्वपक्षीय कार्यकर्ते, सर्व जवळचे इकडचे तिकडचे सगळे. मग मला सांगा तुम्ही हे 100 लोकांचा कायदा तुम्ही पाळला का? बरं जिथं मानवंदना तिथे सोशल डिस्टन्स काय म्हणतात, 2 फूट की दूरी, 2 गज की दूरी ना, 2 फूटची सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग मध्ये हे सगळे शेजारी बसून आहेत. बरं मुख्यमंत्री जिथं बसले तिथले 5-25 माणसं तुम्ही आजही चेकआउट करा, तुमची जे काही रेकॉर्डिंग असेल तुम्ही चेक करा, तिथेच मास्क लावलेले तुम्हाला 25-30 माणसं असे होते की ज्यांनी मास्कच लावलेला आहे. कसं काय कार्यक्रम असा होऊ शकतो? प्रशासनाची पण जोखीम आहे. आमदारांची आणि प्रशासनाची ही चूक नाही का? म्हणजे तुम्ही लोकांना, ते म्हणतात ना लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण, हे काय प्रकार आहे? आणि आम्ही नंतर स्टेटमेंट बदललं की आम्ही लोकांना नंतर हळूहळू वर पाठवणार आहोत. अहो आम्ही खाली थांबलो त्यासाठी. महाविकास आघाडीचे आम्ही सुद्धा त्या जबाबदारीच्या घटकांमध्ये मोडतो म्हणून आम्ही खाली थांबून घेतलं, सोडलं लोकांना. शेवटी असं आहे, या नारायणगाव पासून तर साहेब जुन्नर पर्यंत आणि आळे फाटा नगरच्या रोड पासून तर बनकर फाट्या मार्गे जुन्नर पर्यंत आता गणेश खड्डीचं काम चालू सोडून द्यायचं तुला त्या रस्त्याचा विषय, पण या प्रमुख रस्त्याला एक सिंगल झेंडा नाही भगवा. भगवा म्हणजे तुमच्या डोक्यातून जे शिवसेना येते का? कशामुळे तुम्ही हा भगवा झेंडा शिवरायांचा लावला नाही? हा अवमान नाही शिवभूमीचा? मला कितीतरी कार्यकर्त्यांनी फोन केले, म्हटले साहेब हे आमदार असे कसे आमदार यावेळेचे? म्हटलं काय झालं? एक झेंडा नाही म्हटले साहेब, सिंगल झेंडा नाही. एकाही पार मी होतो कुठल्याही तुम्ही किल्ल्यापर्यंत जा, या मोठ्या महामार्गापासून दोन्ही एकही झेंडा आमदारांचं नियोजन नाही. त्यांनी लावले नाही, तुम्ही शिवभक्त म्हणून तुम्ही काय लावले? साहेब नियोजन अध्यक्ष कोण? अतुल बेनके आमदार. काय करतायत? काय करायला पाहिजे? नियोजन बोलवा ना. आम्ही तुमच्याचे नाही हो झेंडा लावायला, आमच्या मनगडात दम आहे, हिंमत आहे. भगवा परत सोडणार नाही आम्ही. तो शिवरायांचा भगवा आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा तुम्ही, त्यागाचा भगवा आहे. अहो शिवरायांनी जर स्वराज्याची भूमिका नसती मांडली तर आज काय परिस्थिती असते संपूर्ण हिंदुस्थानाची? बरं त्यांच्याकडे जाती धर्माचा भेद नव्हता, त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीच्या बाबतीमध्ये पक्षपात किंवा जाती भेद नव्हता. अहो समस्त रयतेचे राजे होते ते. त्यामुळं त्यांनी ज्या अध्यक्षपद जे आणून बसलेत ना, आता काय असं ऑटोमॅटिक जो निवडून आला आमदार तो शिवनेरी किल्ले शिवनेरीच्या शिवजन्मभूमीचा त्या शिवजयंतीचा अध्यक्ष होत जातो. त्यांनी सर्वांना, आणि साधी गोष्ट झेंडा लावायचा हे सांगावं लागतं आपल्याला त्या दिवशी तरी एक दिवसासाठी. बरं त्यांच्या बांगल्यावर त्या दिवशी शिवजयंतीचा झेंडा नाही, त्यांच्या गाडीला शिवजयंतीचा झेंडा नाही. तुम्हाला एवढं वाईट वाटतं शिवजयंतीचा झेंडा लावायला? पण दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही, हे जे किल्ल्यावर गेलेत ना सगळे ढोल ताशा गोफवाले, तुमच्या त्याच्यात तुम्हाला मी सांगतो की ते तुतारीवाले, हे जी मंडळी ना साधी साधी बिचारी गरीब कला पथकवाले साहेब, त्यांना एक साधा नाश्ता पण यांनी नाही ठेवला हो. पोहे तरी खायला घालायचे त्यांना. सगळे खाली आले ना तर ते मला म्हटले साहेब तुम्ही खाली थांबलेत लोकांसाठी, पण म्हटले एक गोष्ट आम्ही जाताना सांगतो. म्हटलं काय? म्हटलं अहो तुम्ही आम्हाला घोड आल्यानंतर सोय विचारायचं की बाळांनो तुमची नाश्त्याची सुविधा केली, पहिला नाश्ता करा आणि मग नृत्य करा, मग तुम्ही त्या ठिकाणी मर्दानी खेळ दाखवा. हे तुम्ही आम्हाला 5 वर्ष जवळ घेऊन सांगितले की आधी नाश्ता करा आणि मग करा कार्यक्रम.
साहेब एवढं आम्हाला ना पाण्याला कोणी विचारलं ना नाश्त्याला विचारलं, हे असं कसं नियोजन झालं? त्यांच्या ह्या बोलण्याने माझं हृदय त्या ठिकाणी हळूहळू गेलं. अरे काय प्रकार आहे हे सगळे? त्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की शिवजयंती काय, अहो शिवजयंती हे छोट्या छोट्या घटकापासून शिवजयंती उभी राहते. मी आव्हान करायचं, घरासमोर रांगोळी काढा, सडे टाका, वरती गुढी उभारा. मी बोललो हे सातत्याने. का बोललो माहितीये का? अहो शिवजन्मभूमी, छत्रपती शिवरायांची मला आपलं भाग्य पण आहे. आपलं भाग्य आहे. शाळेमध्ये शिवजयंती साजरा करा, त्याची शाळा बंद नाही करायची, म्हणजे एक तास भाऊ आपण शिवजयंती साजरी करा हा आदेश मी काढलाय त्या काळामध्ये. त्या ग्राउंडवर बुट्टे साहेबांच्या ग्राउंडवर शिवजयंती, ह्या बाजार समितीची छोट्याशा खुरड्यातली शिवजयंती मी कधीच संपवली होती आणि शिवजयंती बाहेर आणली होती. दिमागदार शिवराज महोत्सव केला, दिमागदार 3 दिवसाचा. मला एक सांगा, या शिवजयंतीच्या एवढ्या त्रुट्या ठेवल्यानंतर लोकांना काय वाटेल? काय वाटलं सगळ्या लोकांना? जे तुम्हाला माध्यमांना वाटलं ते संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवभक्तांना यावेळेला वाटलं. आणि त्या दिवशीपासून माझं तुम्हाला सांगू का, ठीक आहे तुम्ही आमदारकी करावं, आमदारकीच्या बद्दल आमचं दुमत नाही, पण तुमची आमदारकी खूप या जनतेच्या सन्मानाची करा आणि जुन्नर तालुक्याच्या किल्ले शिवनेरीच्या अस्मितेची करा. ही अस्मिता, आमदारकी ही अस्मितेच्या पुढे फिक्की आहे. जुन्नर म्हटलं ना की आपली सगळ्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी सौजन्याने उभे राहायला पाहिजे, कारण तो जुन्नर आहे, ते किल्ले शिवनेरी आहे आणि किल्ले शिवनेरीच्या सन्मानासाठी 100% त्याच्यामध्ये जीव ओतून नियोजन व्हायला पाहिजे. ही आमची भूमिका. विद्यमान आमदारांचा पक्ष वेगळा, तुमचा पक्ष वेगळा, टीका ही होणारच. तुम्ही ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस तुम्ही असं म्हणायचे, तुमच्यावर जर कोणी टीका केली तर तुम्ही म्हणायचे तालुक्याच्या आमदारावर टीका करता म्हणजे तालुक्याचा अपमान होतो. आता या शिवजयंतीच्या उत्सवामध्ये जे त्यांनी 144 कलम डिक्लेअर केलं तेव्हा ते खूप ट्रोल झाले. असं वाटत नाही का तालुक्याच्या आमदारांचा अपमान होतो? हा आपला पण कमीपणा आहे, कुठंतरी बदलायला हवं. मी असं म्हणतो तुम्हाला, वैयक्तिक अतुल बेनकेंचा अपमान हा तालुक्यातला आतला विषय आहे. पण त्यांनी जर समजा शिवजयंती हा राज्याचा देशाचा विषय आहे, ते दैवत आहे आपलं, नियोजन करणारे प्रमुख तुम्ही आहात. आणि मग जर तुम्ही जर समजा त्या ठिकाणी वेळच देणार नाही, तुम्ही त्या ठिकाणी योग्य नियोजनच करणार नाही, महाविकास आघाडीच्या सर्व घटकांना एकत्र तुम्ही घेणारच नाही विश्वासात, तर त्रुटी झाल्यानंतर तुम्ही ट्रोल होणारच आहे ना. त्यांना कोण काय करू शकतं? मुळात असं आहे, त्यांच्या वैयक्तिक नावाचा उगाच कोणीतरी गवगवा करू नये. ते शिवजन्मभूमीच्या नियोजनामध्ये त्यांनी स्वतःची भूमिका सर्वांना बरोबर घेऊन ती पारित केली पाहिजे. मग आम्ही आहोत ना त्याला सांभाळायला, पाय घसरून जाऊ नये किंबहुना आपलं नियोजन फसू नये. का आम्हाला नाही वाटत? मी काय आलो त्या दिवशी जुन्नरला, का त्याला मी सुतवाच केला का तुम्ही इथं निर्णय करू नका, तो आपला निर्णय नाहीये. तुम्ही हे म्हणा की शिवज्योतसाठी आम्ही 100% प्रयत्न करू. की शिवज्योत यांनी आधीच सांगून टाकलं, शिवज्योत आळे फाट्यावर घेऊन जा, शिवज्योत नळ्यांवर घेऊन जा. अरे हे काय प्रकार आहे? चेष्टा आहे. तर घाईच झाली त्यांची, चेष्टा केलेला. आमदार साहेब, चेष्टा झाली. आमदार साहेब, मार्च 2018 तुम्ही जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित केला. शिवजयंतीच्या दिवशी गोळेगाव या ठिकाणी द्राक्ष महोत्सव झाला. त्या कार्यक्रमाच्या वेळेस विद्यमान आमदार अतुल बेनके आणि तुम्ही एका व्यासपीठावर होते. त्या ठिकाणी तुमच्या दोघांमध्ये काही जुगलबंदी झाली, तुम्ही मी झालं, अशी चर्चा तालुकाभर होते. आणि नेमकं काय घडलं? बघा असं आहे, द्राक्ष महोत्सव हा जो उभा राहिला त्याच्यामध्ये पर्यटन खातं जे आदित्य साहेब ठाकरे यांचं, त्या पर्यटन संचालित असलेल्या संचालनाच्या बाबतीमधून ते जे डायरेक्शन आलं त्याची खूप चांगल्या पद्धतीची तयारी आदरणीय जितेंद्रजी बिडवई आणि त्यांच्या सगळ्या द्राक्ष बागायतदारांनी आपल्या तालुक्यातल्या प्रचंड मेहनत करून सुंदर अशा पद्धतीचं नियोजन केलं. त्या कार्यक्रमाला विद्यमान खासदार साहेब, विद्यमान आमदार, त्याचप्रमाणे शिवाजीदादा आढळराव पाटील, आम्ही अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांना ज्याच्या त्याच्या प्रोटोकॉलनी त्या ठिकाणी पुरवण्यात आला. मी त्या सर्व शिवभक्तांना वरती 144 मधून वरती काढून दर्शन करून यायला मला थोडा उशीर झाला. तोपर्यंत यांचं त्या द्राक्ष महोत्सवाचं उद्घाटन झालेलं होतं.
आणि मी ज्या वेळेला उतरलो गाडीतून गेटच्या बाहेर त्यावेळेला विद्यमान आमदारांचं भाषण चालू होतं. आता चालू भाषण असताना माझ्या कानावर काय शब्द पडावे ते असे म्हटले, जुन्नर तालुका घोषित झाला घोषित झाला घोषित झाला. पर्यटन जुन्नर तालुका पर्यटन घोषित झाला घोषित झाला घोषित झाला. पुढं काय केलं? पुढं काय करता आलं का? 1 रुपया आणता आला का? तुम्ही शिवजन्मभूमीच्या शासनाच्या GRचा आणि पर्यटन तालुका झाल्याचा तुम्ही काय चेष्टा करायला बसलेत? हा, तुम्हाला शरद सोनवणेबद्दल आकाश इथपर्यंत मान्य करेल. शरद सोनवणे हा तुमचा प्रतिस्पर्धी आहे विधायक दृष्टीने, हे पण आम्ही मान्य करू. तुमचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, हे आपण मान्य करू. कधी झाला जुन्नर तालुका पर्यटन? 21 मार्च 2018. 2018चा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरोबर. 2018चे डिसेंबर संपली आणि 2019 मध्ये निवडणूक आमची झाली. आता मला सांगा, जुन्नर तालुका पर्यटनची तुम्ही चेष्टा करायला निघले, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. मला माझा नाही वाटू द्या, पण पर्यटन झाला याचा अभिमान वाटू द्या. तुमचे वडील इतक्या वर्षात राजकारणामध्ये होते, पण त्यांच्या डोक्यात फक्त ते थोडस आमचं यशवंतराव चव्हाण व्हायला पाहिजे का, आता आपल्या जमीन जवळ आहे ना 25-30 एकर, तो तुमचा वैयक्तिक विषय आहे. लोक काय बोलत ते बोलतात, लोकांच्या सगळं लक्षात आहे. येडगाववाले काय म्हणतात, शेजारी उब्रजकर मंडळी काय म्हणतात, हे सगळं आम्हाला शेतकऱ्यांचं माहिती आहे. ज्यांच्या स्वतःच्या जमिनी गेल्या धर्माता, ते त्यांची घरं गेली, त्यांची मंदिरं गेली, ते आम्हाला सगळं सांगतात. तो जाऊ द्या, तो त्यांचा वय असलेला विषय आहे. परंतु जुन्नर तालुका पर्यटन मांडण्याचा निर्णय किंबहुना जुन्नर तालुक्याला पर्यटन मिळावं याच्या बाबतीमध्ये घासून त्या ठिकाणी अतिशय महाराष्ट्राच्या पटलावर सुंदर अशा पद्धतीचा जुन्नर मांडायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. खूप दिवस रात्र कलेक्शन केलं सगळ्या गोष्टीचं. त्याच्यामध्ये मला ही पर्यटनामध्ये जी काय आता आमच्या मंडळी काम करतात ना, आमचा मनोज असेल, आमच्या त्या ठिकाणी खोत साहेब असतील, शिवाय ट्रेनवाले असतील, आमचा विजयराव कोल्हे असतील, आमचे नंदुशेठ भोर असतील किंवा जितून बिडवे, ही सगळी जी मंडळी आम्ही होतो ना, या सर्वांनी दिवस रात्र हे करून मला सगळ्यांना सांगून मला मी सगळ्या गोष्टी करेक्ट केल्या. खाद्य संस्कृती कशी आहे, आपलं धार्मिक कसं आहे, आपल्या लेण्या कशा आहेत, आपलं मंदिरं कशी आहेत, आपला अष्टविनायक कसा आहे, रेणा समाधी कसं आहे, चैतन्य महाराज कशी आहे, आपली संस्कृती कशी आहे, आणि मग आपण शिवजन्मभूमी आपली आपण कसा मांडला पाहिजे तालुका. बिबट आपल्याकडे अशा मोठ्या प्रमाणात आहे. शेतीमध्ये आपण द्राक्षामध्ये कशी आघाडी आहोत, फुलांमध्ये आपण कशी आघाडी आहोत, कांद्यामध्ये आपलं उत्पन्न कसं आहे, विघ्नाच्या निमित्ताने आपलं कामकाज कसं आहे, हे सगळं ज्यावेळेला मी त्याचं व्यवस्थित त्याचं समजा मांडणी केली आणि ती मांडणी महाराष्ट्रासमोर मांडली, त्यावेळेला महाराष्ट्र राज्याने 288 आमदारांपैकी हा एकमेव तालुका जुन्नर तालुका पर्यटन म्हणून घोषित केला. मग हा घोषित झालेला तालुका जी मांडणी मी केली ती मागच्या 20-25 वर्षामध्ये यांच्या वडिलांनी कधीच नाही मांडली. सरकार त्यांची होती, आघाडी सरकार होतं कित्येक वर्ष. तो दाऱ्या घाटामध्ये पत्र नाही त्यांच्या वडिलांचं साधं हो. बाळासाहेब दांगटची जवळजवळ 40 पत्र आहेत. ती जी कृती समिती आहे ना दाऱ्या घाटची, संघर्ष कृती समिती, त्यांची कमी 30-32 पत्र आहे. आणि मी आल्यानंतर मग त्या दाऱ्या घाट्याला आपण त्या ठिकाणी सर्वेसाठी 2 कोटी रुपये टाकले. सर्वे झाला, रेडी पोझिशन आहे. आता सर्वेचा अहवाल काय? सर्वेचा अहवाल रेडी. आता फक्त त्याच्यावर DPR तयार करून पैसे टाकले एवढंच. हा पर्यटन तालुका घोषित झाला, GR निघाला. घोषित नाही आला नुसता, घोषित म्हणजे नुसता घोषणा ती नाहीये. हे जे म्हणतात ना, विडंबन करतात ना आता विद्यमान, घोषित झाला घोषित. तुम्हाला काय सुचवायचं नक्की? जुन्नरच्या मातीचा अवमान करायला तुम्ही, शिवजन्मभूमीचा लोक माफ नाही करणार. विषय असा आहे, तुम्ही हे म्हणा की शरद सोनवणे यांनी, बरं शरद दादा नका म्हणून तुम्ही, चला तुम्हाला ते आवडणार नाही, शरद सोनवणे यांनी जो महाराष्ट्र राज्याच्या पथडीतून हा तालुका जो पर्यटन केला, त्याला पुढे विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही काय केलं? 18ला घोषित झालं, एकूण जर निवडणूक लागलं ना, ते जर ईश्वर जर समजा परमेश्वराने जर मला जाणलं असतं या सगळ्या मंडळींनी पुन्हा, आणि म्हटले असते की बाबा विकासाच्या मुद्द्यावर शरद सोनवणेचा आमदार करायचा,
तर कदाचित ह्या राज्याचा कॅबिनेट मंत्री झालो असतो. कारण या महाविकास आघाडीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये, म्हणजे मी फार धाडसाने बोलतो, कदाचित मला माहित नाही लोकांना आवडेल ना आवडेल, पण माझं काम आणि माझं वास्तव्य असं आहे की शिवसेनेच्या संपूर्ण जर पुणे जिल्ह्याच्या शहराचा ग्रामीणचा विचार केला तर एकही शिवसेनेचा आमदार निवडून नाही आला. मीच फक्त अल्पमताने थोडासा पडलेलो आहे. ते जर जनतेने जागेवर सगळ्या व्यवस्थित डोळ्यासमोर गोष्टी ठेवून, जुन्नर तालुक्याचा डोळ्यासमोर फोकस ठेवून जर मतदान परफेक्ट केलं असतं वन साईडने, तर आज कॅबिनेट मंत्री असतो आणि धो पद्धतीचा तुमचा पर्यटन कशाला. अहो मी 2000 कोटीचा, शिवाजीदादा साक्षीला आहे, अजितदादा साक्षीला आहे, मी मुख्यमंत्र्यांच्या हातात आधीचे सुद्धा आणि आताचे सुद्धा 2000 कोटी रुपयाचा आराखडा त्याच्यासोबत दिलेला आहे. कमी तयारी नाही करत आपण काम करताना. तालुक्याच्या बाबतीमध्ये आज जे आहे ना, अष्टविनायक तुम्ही पाहताय, तुम्ही जेजुरी रोड पाहताय, तुम्ही हे सगळे संपूर्ण स्टेट हायवे पाहताय, तुम्ही सगळे MDR पाहताय. झिरो ते टॉपचे रोड केले, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 25 किलोमीटर, 20 किलोमीटर. नाही कशातच होतं काय. अहो या खोडदचा आणि तुमचा म्हणजे आंबेगाव आणि जुन्नरला जो येणारा पूल आहे, कित्येक वर्ष आमदारकी केल्या. आंबेगावचे आपले संबंध एवढे चांगले, पण शेवटी तो पूल मलाच करायला लागला. यांनी आता काय भाषण करायचे माहितीये का, तिला आता लोक असे करतात, आता पदाधिकारी आलेत ना, आता हे सगळे नव्याने आले. नाही प्रस्ताव आमच्या काळातला होता, त्या काळातला. हो साहेब, इथं दर 6 महिन्याला एस्टिमेट बदलते. कधी होतो निधी, ज्या वेळेला तुम्ही त्याला डायरेक्शन करून तुमच्या पत्रावर ज्या वेळेला एंडॉस होतो, ज्यावेळेला तुमच्या पत्रावर रिमार्क होतो, रिमार्क झाल्यानंतर ते पत्र ज्या वेळेला मान्य केलं जातात, त्या कार्यकालात जेव्हा निधी येतो ना, त्या आमदाराचं ते काम. आता सुद्धा यांनी कालच्या संपूर्ण असलेल्या गोष्टींमध्ये 23 कोटी मागच्या वर्षी शिवजयंतीचे घोषित केले. आता ते येणार म्हटले. खर्च करायला तो किती दिवस जाणार मला माहित नाही, आपण बघूया काय काय करतात. म्हणजे मी त्यांना ओटी लावत नाही, माझ्या शुभेच्छा आहेत. खूप खर्चाला पैसा ना, आमच्या शुभेच्छा आहेत. पण मला एक सांगायची साधी गोष्ट आहे, मुख्यमंत्री सडक आताचा नवीन मुख्यमंत्री आल्यापासून एक तरी मुख्यमंत्री सडकचा रस्ता दिलाय का राज्यामध्ये कुणाला? जे त्यांनी काल मांडले ना 8,75,00,000 शरद सरोवरच्या पत्रावरचे निधी आणि त्याला मंजुरी 2018ला माझ्याच सँक्शन पोझिशनवर आहे. माझ्याकडे ते सगळे पुरावे आहेत. मग तुम्ही का करता या सगळ्या गोष्टी? 100% मोठा विकास करा, पर्यटनाला चालना द्या, दाराघाट फोडा, बिबट सफारी ऑलरेडी मंजुरीचं पत्र आलंय. अहो हे कशाला? यांचे वडील हे लोकांना सांगत होते की आपल्याकडे कधी औद्योगिक वसाहत होऊच शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, MIDC सुद्धा सुभाष देसाई साहेबांचं उद्योग मंत्री मागच्या वेळेस ते होते, आता ते उद्योग मंत्री आहे. याही 5 वर्षात स्पष्ट भाषेत आदेश दिलेला आहे की होय, वरती पठार विभागावर तुम्हाला औद्योगिक वसाहत म्हणजे थोडक्यात MIDC करायला आमची सर्वे करण्याचं एक पत्र आलं होतं, 100% आलं. त्यांनी मान्यता केलेली आहे आणि हे मात्र येऊ शकत नाही. JMRT कडून चूक आहे. आता मला सांगा, यांच्या कार्यकर्त्यांना कधी वाटलं का हो की जुन्नर तालुक्यामध्ये एवढे बिबट फिरतात, मग या बिबट्यांची एक सफारी करावी, पायलट प्रोजेक्ट करावी? आपण मान्यता आणली त्यांना. स्वतः त्यावेळेला सुधीर मुनगंटीवार साहेबांचे राईट वन असलेले विकासजी खारगे आता मुख्यमंत्री साहेबांचे ते सचिव आहेत. त्यावेळेला ते फॉरेस्ट खात्याचे, वन खात्याचे सचिव होते. स्वतः आले, मुक्काम केला एक दिवस, संपूर्ण जंगल फिरले. आणि त्यावेळेला सुद्धा मला कॉम्पिटिशन होती, मला भेगडे मावळ तालुक्याची कॉम्पिटिशन होती, मला खेड आळंदी मतदारसंघाची, त्या आळंदीच्या घाटातल्या जंगलाची. पण मी त्या ठिकाणी त्यावेळेला सौरव राव कलेक्टर साहेब होते, पालकमंत्री बापट साहेब होते. आणि कशा पद्धतीने प्रेझेंटेशन केलंय मी, ते म्हटले, ते त्यांचं म्हणणं, मी त्यांना असं म्हटलो, तुम्ही भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून बाजू घेणार का? विधायक बोला, तांत्रिकदृष्ट्या काय मला सांगा. तुम्ही म्हणत असाल की लोणावळा खंडाळ्याला खूप लोक येतात, मग तिथं बिबट सफारी करू. मला सांगा, ते लोक येतात पण तिथं सगळं शहरीकरण झालंय, तिथं जंगल किती आहे, एक मुद्दा. दुसरी गोष्ट का तिथे तुम्हाला बिबट सफारी दाखवायला आमचे 500 बिबट तुम्हाला इथून तिकडे न्यायचे, जे ओरिजिनल इथे आहेत, इथं करा ना बिबट सफारी. ते एका शब्दावर बिबट सफारी इथं मंजूर झाली. त्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, 100% मंजुरी. हातामध्ये कागद आहे. माझ्या निवडणुकीचं पुस्तक द्या ना तुम्ही जरा विद्यमान आमदारांना, त्याच्यामध्ये सगळी शासकीय पत्र आहे, माझ्या घरची पत्र नाही. अहो ही तुमची ब्रिटिश काळामध्ये त्यावेळेला न्यायदानाची बिल्डिंग होती आपली, कुठली
जुन्नर कोर्टाची. कोर्टाची. अहो धाडसाने निर्णय घेतला, धाडसाने. आणि कोर्टाची बिल्डिंग 14 कोटीची शेवटच्या स्टेजला आहे आता. का नाही केलं या मागच्या 20-25 वर्षामध्ये? तुम्हाला सांगतो, ते आदिवासी बांधवांच्या सगळ्या जमिनी घेतल्या, त्यांना सगळ्यांचा पाण्यामध्ये सगळे गेले. आपल्या सगळ्यांना विकसित व्हायचंय म्हणून महाराष्ट्राला. अहो आदिवासी बांधव पिंपळगावामध्ये जो बुडाला, त्याला जायला चालायला रस्ता नाही सरळ. त्या शेवटी खोबी खरेश्वरच्या बंधाऱ्यावर स्पेशल केस केली. नाहीतर तुम्ही मला सांगा, धरणाकडे डांबर पडतं का? स्पेशल केस केली. 2 कोटीचा रस्ता, इतका सुंदर रस्ता आहे. आज लोक जातात, हरिश्चंद्रला जातात, खरेश्वरला जातात, आदिवासी भागामध्ये जातात. त्यामुळे हे डायनॅमिक निर्णय झाले. माझं असं म्हणणं आहे, साधी कामं कोणी करतो, परंतु प्रामाणिक जर वेगळ्या हेतूने जर हा तालुका उंच करायचा असेल. अहो त्यांच्या गावात सुद्धा मुख्यमंत्री सडकचे 3 रस्ते मी टाकले. 3 रस्ते त्यांची कामं चालू आहेत, पूर्णत्वाला गेले स्वतः आता विद्यमान आमदारांच्या. आणि माझ्या अगोदर ते भगवान शेठ बोला भाजपच्या माणसाला हातात घेऊन त्यांचे उद्घाटन तयार आहे. कशाला या गोष्टी करतात? तुम्हाला संधी आहे, करा ना तुम्हाला काय करायचं ते. त्यामुळे माझी भूमिका सरळ आणि सोपी आहे. आपण जे म्हटलं ना की त्या दिवशी काय झालं, तर मी स्पष्ट भाषणात सांगितलं की ज्या वेळेला कोल्हे साहेबांनी, आता मी शिवाजीराव आढळराव पाटलांचा समर्थक आहे, शिवसेने ते माझे नेते आहेत, उद्या पक्षादेश मला त्यांच्याच बाजूने आहे. परंतु विद्यमान खासदारांनी ज्या वेळेला लोकसभेत भाषण केलं, त्याच्यामध्ये असं म्हटलं की तुम्ही नवीन संसद बांधायला काढली, त्या नवीन संसदेची मागणी कुणाची आहे? आणि आज कोरोनाचं संकट पाहता माझं अपील आहे म्हटले. काय अपील म्हटले खासदार? की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्हा लेवलला, नाही तालुका लेवलला जमलं तर अख्ख्या देशाच्या जिल्हा लेवलला तुम्ही आरोग्याची मंदिरं बांधा. म्हणजे आरोग्याची सेवेसाठी तुम्ही चांगली हॉस्पिटल उभारणी करा, सुसज्ज अशा पद्धतीची, सर्व आधुनिक टेक्नॉलॉजीची. मला सांगा, ऍप्रिशिएट आहे ना. ते जरी राष्ट्रवादीचे असले तर त्यांनी जी मागणी केली ती ऍप्रिशिएट आहे. आणि असं आहे, मी त्याविषयी पण सांगितलं, यांना शेतीचं, जनतेचं, लोकांचं अडचणी जाऊन मी सांगतो, माझा एक पाऊल सकाळी लष्करीमध्ये होता, तर दुसरा पाऊल दुपारनंतर मंत्रालयात होता. रोजचा 500 किलोमीटर मी रनिंग केली 5 वर्षामध्ये, 1 मिनिट पण झोपलो नाही. मंतरलेली 5 वर्ष होती माझ्या आयुष्याची, मंतरलेली 5 वर्ष. आणि मी शिवाई मातेचं खूप धन्यवाद व्यक्त करतो, किल्ले शिवनेरी आणि माझ्या शिवजन्मभूमीचे. काही का होईना, पण मला 2014 ते 19 5 वर्षाची संधी मिळाली. त्याचं मी जनतेसाठी सोनं करू शकलो, त्याच्यासाठी मी काहीतरी निर्णय करू शकलो. डायनॅमिक निर्णय झाले. तुम्हाला सांगतो, डायनॅमिक निर्णय होणं फार माझ्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यामुळं त्यांनी जे काही समजा चाललंय ना की माझ्या पश्चात भाषणाला, मी त्यांना त्याविषयी पण सांगितलं सर्व लोकांना की तुम्हाला पुढे जायची संधी आहे. माझा रेकॉर्ड, आता सचिन तेंडुलकरनी एवढे रन बनवले, त्यांचा रेकॉर्ड तोडण्याची मानसिकता विराट कोहलीमध्ये ती आलीच पाहिजे. सचिन असाच का खेळला नाही, त्या 99 इतक्या वेळा का आउट झाला, हे तुमचा विषय तो नाही. तुमचा विषय आता तालुक्याला पुढे न्यायचा आहे. आणि 288 मध्ये जुन्नर तालुका, माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे, ठीक आहे, नाही मला मंत्री होता आलं, नाही मला पुन्हा आमदाराची संधी मिळाली, नाही दिली, हा भाग वेगळा. मी जनतेवर काय रागवलो नाही. किंवा माझ्या जवळच्या लोकांनी काम नाही केलं तर त्यांच्यावर सुद्धा मी रागवलो नाही. तुला त्याच्या सदैव बुद्धीला वाटतं ते त्यांनी केलं. परंतु मी आपल्याला प्रामाणिक सांगतो की जुन्नर तालुका, शिवजन्मभूमी, अष्टविनायकाचे 2 गणपती आपल्याकडे, आपण नशिबान आहोत. रेडा समाधी आपल्याकडे, चैतन्य महाराज आपल्याकडे, गुप्त विठोबा आपल्याकडे, खंडोबाची देवस्थान आपल्याकडे, कुकडेश्वर आपल्याकडे आहे, नागेश्वर आपल्याकडे आहे, हटकेश्वर आपल्याकडे आहे. तुम्हाला मी सांगतो, कपडेश्वर आपल्याकडे आहे. आणि या सगळ्या लेण्या, भारतातल्या सगळ्यात जास्त लेण्या कुठं आहेत तर आपल्या तालुक्यात आहे. त्यामुळे हा तालुका विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या सगळ्यात मुकुटावर पाहिजे, मुकुटावर तो शोभला पाहिजे. किल्ले शिवनेरी हीच माफक अपेक्षा आहे. यांनी चेष्टा करण्याला चालू केली. आता मला कळत नाही, आता हे म्हणतात, लोकांना बोलवतात, हो खासदार आमचा आहे, आमदार आमचा आहे, पंचायत समिती आमचा आहे, जिल्हा परिषद सदस्य आमचे आहेत, तुम्ही आमच्यामध्ये प्रवेश करा तर मी तुम्हाला कामं देईल. चेष्टा लावली. साहेब, मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणाला आजपर्यंत तुम्ही कुठल्या पक्षाचं काम केलं, तुमची गरज काय, तुमची अडचण काय होती, एवढंच बोला, 100% काम होईल. त्यावेळेस तुम्हाला पक्ष वाढवायचंच नव्हतं ना. पक्षाचा संबंध तो कुठे येते?
विकास कामाचा एकदा खुर्चीवर बसल्या का तुमचा पक्ष झिरो होऊन जातो. झिरो साहेब. मुख्यमंत्री राज्याचे एका पक्षाचे आहेत. सभापती मुख्यमंत्री म्हणून ते शेवटी राज्याचे सभापती पक्षाचे काय तालुक्याचे आहेत. नाही ते तुम्हाला सभागृहाचे. पदावर खुर्चीवर बसवल्यानंतर तुम्हाला पक्षभेद करता येत नाही. त्यामुळे यांच्या ज्या घडबडी चालल्यात आणि मी तुम्हाला सांगतो, मला खात्री आहे, मला संपूर्ण जुन्नरवासियांना अपील करायचं आहे, तुम्हाला थोडी जर माझ्या कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या आणि लांब पल्ल्याच्या दृष्टीबद्दल जर माझ्याबद्दल थोडीशी आपुलकी वाटली, मी परामोरी खचूनदारा माणूस नाही, मी शिवजन्मभूमीचा मावळा आहे. माझी अपील आहे जनतेला, कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा या सत्ता आम्हाला रिटर्न करा तुम्ही. त्यात भलं आपल्या जनतेचं आहे. मला स्वतःला वैयक्तिक काय मिळालं, या भूमिकेतल्या कार्यकर्त्यांनी खरं तर ही निवडणूक अशी विसंगत केली. दृष्टिकोन तालुक्याचा ठेवा, शिवजन्मभूमीचा ठेवा, समाजाच्या उंचीचा ठेवा, या मातृभूमीचा ठेवा. आणि मी आपल्याला सांगतो, उद्याची येणारी नगरपालिका काय होतं की 5 वर्ष तुम्हाला, दादा तुम्ही आमच्या अंत्यविधीला वडिलांच्या आलं पाहिजे, दादा तुम्ही दशकीला आलं पाहिजे, दादा तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला मदत केली पाहिजे, दादा तुम्ही माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत केली पाहिजे, दादा हे आमच्या मस्जिदीची भिंत पडली, दादा हे आमच्या देवळाला संरक्षण भिंत नाही, दादा आमचं हे नाही, दादा आमचं ते नाही. बरं, दुःखामध्ये मी जातो, हे कोणीच त्यावेळेला माझे विधानसभेचे स्पर्धक त्यावेळेला मला दिसले नाही. मग असं काय होतं शेवटच्या 5 दिवसामध्ये आणि अशी काय विसंगती होते का मी तुमच्याकडं अहोरात्र येऊन सुद्धा त्यावेळेला शरद सोडवणे दिसत नाही. आणि नंतर ऐन वेळेला ही माणसं म्हणतात ना की असली शीतक जमतात भूतं, काय चाललंय गोंधळ. आणि यामुळं खूप मोठा कमीपणा महाराष्ट्र राज्यावर मला नाही द्यावा लागला, तर एवढा विकास करून चर्चेचा विषय महाराष्ट्रामध्ये आपला सगळ्यांचा ठरला. सुख दुरुस्त करा, माझं आव्हान आहे माझ्या जुन्नरच्या शिवजन्मभूमीच्या तमाम मायबाप जनतेला. माझं हृदय मोठं आहे, पराभवाने मी खचत नाही, पराभव हा माझ्यासाठी फार छोटा विषय आहे. पण येणारी नगरपालिका पुन्हा एकदा शिवसेना, येणारी पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती पुन्हा एकदा नेतृत्व आमच्या ताब्यात द्या. तुम्हाला मी सांगतो, वरती मुख्यमंत्री आहेत, खाली आम्ही काम करणार आहोत, काहीच कमी पडणार नाही. घरापर्यंत आणि बांधापर्यंत सगळे रस्ते आपले बाहेरचे हे निश्चितपणे डांबरी व्हायला पाहिजे. साधं स्वप्न आहे माझं, साधं, जे 50 वर्षात झालं नाही ते आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये करायचंय. थोडी अपेक्षा. दादा, जनता जनार्दन आहे, काय निर्णय घ्यायचा तो घेतील. एक 4 दिवसापूर्वी नारायणगावच्या ग्रामपंचायत जी शिवसेनेच्या ताब्यात आहे, त्यांनी गॅस शवदाहिनी लोकार्पण सोहळा पार पाडला. त्या कार्यक्रमाला या विभागाचे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव, तुमचं नाव, दोघांचं नाव कार्यक्रम पत्रिकेमध्ये होतं. आपण दोघंही ॲबसेंट होतात. बघा असं आहे की त्या दिवशी भाऊबाईंनी खूप आपुलकीने सरपंच साहेबांनी आमंत्रण मलाही माझ्या ऑफिसला आणून दिलं आणि आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांना सुद्धा आमंत्रण केलं. मी त्यावेळी सकाळी सुद्धा एका दशकेला माळवणकरांच्या आलो होतो. त्यावेळेला हनुमान चौकामध्ये आम्ही बसून येताना इतकं सांगितलं की शासनपर्यंत दौरा साहेबांचा ऑलरेडी आधी ठरलेला आहे म्हणून ते मुंबईवर येत आहेत. दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती, 18 तारखेचा तो दिवस होता. परंतु क्रिकेटचे जे सामना भरले होते केवाडी गावामध्ये, त्या मुलांची अपेक्षा अशी होती, तुम्हाला उद्घाटन नाही जमलं ना तर कमीत कमी तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत त्या सामन्याच्या आलं पाहिजे आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली पाहिजे. केवाडी जो आता गाव आहे त्या केवाडीमध्ये आम्ही सर्व मंडळी जाण्याचा शब्द दिला होता. बरोबर, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि स्वतः खासदार साहेबांनी, मी तालुका प्रमुख संभाजीराजे, आम्ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला गेलो. बरं, वर गेल्यानंतर मग त्यांनी पारंपरिक पद्धतीचे लेझिम लावले, त्यांनी आमची मिरवणूक काढली, आम्हाला कुंकम तिलक केलं, त्याच्यामध्ये तास 1.5 तास गेले. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर त्या क्रिकेटची स्पर्धा थोडीशी पाहून त्याच्यानंतर तिथं आमची काही संभाषणं झाली. ते सगळं करून त्यांचे मान सन्मान घेऊन आम्हाला तिथून खाली उतरल्या त्या मार्गे आम्हाला डिंगूरला यायला संध्याकाळचे 6-6:30 वाजून गेले होते. मला वाटतं 7 वाजले असते. 7-7:30 आल्यानंतर तिथे सुद्धा त्या लोकांनी मोठी मिरवणूक काढली, डिंगूरकरांनी आमचं स्वागत केलं, पहिल्यांदा आमचं औक्षण केलं. आणि त्या ग्रामपंचायतची ज्या निवडणुकीमध्ये तिथे जे काही फेरबदल केले तिथल्या स्थानिक नेत्याने, त्यांच्यावर प्रचंड नाराजी झाली. ती एवढी मोठी नाराजी झाली का त्यांनी ठरवलं की आम्हाला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आणि शिवजयंतीच्या आदल्या दिवशीच करायचा. मग त्यांचं सर्वांची
मनातली जी भावना होती, ती जी भाषणं ऐकायची होती, त्याच्यामध्ये त्यांची लोकल मंडळीची भाषणं ऐकायला जवळजवळ मला अर्धा पाऊण तास आम्हाला गेला. त्याच्यानंतर काही प्रमुख लोकांचं मार्गदर्शन झालं. त्याच्यामध्ये माऊली शेठ बोलले, विश्वासराव आमले बोलले, मी बोललो, खासदार बोललो. आमची भाषणं शिवसेनेच्या उद्याच्या भविष्याच्या दृष्टीतून, पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून आमची त्या ठिकाणी भाषणं झाली, मार्गदर्शन झालं आणि त्या सगळ्या लोकांचा प्रवेश झाला. प्रत्येक सिंगल माणसाचा प्रवेश करायला वेळ गेला. तो कार्यक्रम जवळजवळ 3 तास चालला. तिथून पुढे आम्ही निघलो आणि त्यांना फोन केला की आम्ही आता कार्यक्रम जरी संपला असेल तर आम्ही तुम्हाला भेट द्यायला येतो. पण शिवजयंतीची आदली रात्र होती. अनेक लोक किल्ल्याच्या दिशेने चालले होते. भाऊभाई सुद्धा या ठिकाणी शिवभक्तांना मदत करत होते. त्यामुळे ते म्हटले की दादा आता असं आहे की कार्यक्रम होऊन गेलेला आहे, त्यामुळे आपण पुढच्या वेळेला ही शिवजयंती संपल्यानंतर एकदा आपण बसू आणि पुढचं नियोजन करू. त्यामुळे त्या कार्यक्रमाला आधीचा कार्यक्रम शिवसेनेचे ठरले असल्या कारणामुळं भाऊभाईच्या म्हणजे नारायणगावच्या कार्यक्रमाला येता आलं नाही. परंतु चांगलं काम केलं म्हणून सन्माननीय बाबूराव पाटील म्हणजे बाबू पाटील म्हणजे आमदार योगेश पाटील यांचं मनापासून कौतुक आहे. त्यांचा टीम, त्याच्या टीमचं कौतुक आहे. ग्रामपंचायतचं कौतुक आहे की एक नवीन पद्धतीची भूमिका तुम्ही लोकांसमोर घेऊन आलात आणि भविष्याचा निसर्गाचा ऱ्हास होऊ नये आणि झाडांची कत्तल कमी व्हावी म्हणून आता नवीन पद्धतीचं असलेलं स्मशानभूमीचं एक विद्युत दाहिनी त्यांनी त्या ठिकाणी संकल्पित केली, गॅस शेवदाहिनी. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. येता नाही आलं, वेळ ऍडजस्ट झाला नाही म्हणून आलो नाही, मात्र प्रेम, आपुलकी आणि काम करणारा माणूस त्याच्या पाठीमागे शबासकीची थाप सातत्याने राहणार. दादा, गेल्या 8 दिवसापासून ज्या मुद्द्यांवर चर्चा होत होती, त्या मुद्दे जनतेच्या मनातले जे काही प्रश्न होते त्या संदर्भात आपण मनमोकळी चर्चा केली, मनमोकळी उत्तरही दिली. विघ्नर टाइमच्या स्टुडिओमध्ये आलात, चर्चा केली. आपल्याला मनापासून धन्यवाद. धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चैतन्य ज्वेलर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे शुभमंगल महोत्सव 2021. कालावधी दिनांक 28 जानेवारी 2021 ते दिनांक 28 मार्च 2021 पर्यंत. गावठी चांदी खरेदी केल्यास मजुरीसह मोफत. जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची अगदी चांदीही मोफत. शुभमंगल महोत्सव 2021. कालावधी 28 जानेवारी 2021 ते 28 मार्च 2021 पर्यंत. फक्त चैतन्य ज्वेलर्स, सराफ आणि मनी लेंडर्स. पत्ता मुंजाबाद चौक, ओतूर. त्याचप्रमाणे दुकान नंबर 12, 13 साई प्लाझा कॉम्प्लेक्स, पुणे नाशिक हायवे, आळेफाटा. शुभमंगल महोत्सव 2021 फक्त चैतन्य ज्वेलर्स मध्ये. तेव्हा आजच संपर्क करा आणि आपल्या शुभ कार्यासाठी सोने चांदीचे दागिने फक्त चैतन्य ज्वेलर्स मध्येच करा. चैतन्य ज्वेलर्स, आपल्या हक्काची पेढी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.